चीन आणि अमेरिका यांच्या दरम्यान सुरू असलेले व्यापार युद्ध अमेरिकेच्या अध्यक्षपदी ट्रम्प दुसऱ्यांदा विराजमान झाल्यानंतर अधिकच भडकले आहे। चीनला युद्धाच्या माध्यमातून किंवा युद्धाची धमकी देऊन आपण नमवू शकत नाही हे ट्रम्प यांच्या लक्षात आले आहे। त्यामुळेच व्यापारी करारात अडचणी निर्माण करत चीनला काबूत ठेवण्याचे प्रयत्न ट्रम्प करतायत। त्यासाठी त्यांनी हुकुमी एक्का म्हणून आयात शुल्काचा वापर केला आहे। भारत, चीन आणि इतर काही देशांवर ट्रम्प यांनी भरमसाठ आयात शुल्क लादून या देशांच्या अमेरिकेत निर्यात होणाऱ्या उत्पादनांमध्ये मोठी बाधा निर्माण केली आहे। अमेरिकेच्या या व्यापार युद्धनीतीला शह देण्यासाठी चीनने वेगळाच मार्ग अवलंबलाय। अमेरिकेने लादलेले भरमसाठ आयात शुल्क चुकवण्यासाठी चीनने भारतासह सुमारे 40हून अधिक देशांचा छुप्या मार्गासारखा वापर केला। तसा स्पष्ट आरोप व्हाईट हाऊसच्या ताज्या अहवालात करण्यात आलाय। इतर देशांमध्ये थोडीफार प्रक्रिया आणि वेष्टनात बदल करून अमेरिकेत धाडल्या जाणाऱ्या चीनी वस्तूंद्वारे अब्जावधी डॉलरचे आयात शुल्क चुकवण्यात आल्याचा आरोप एका अहवालात करण्यात आलाय। ग्रेट ट्रान्सशिपमेंट स्कॅम असे नाव दिले गेलेल्या या अहवालात भारताच्या भूमिकेवरही ठपका ठेवण्यात आलाय। या अहवालात जी भीती व्यक्त करण्यात आली त्यानुसार या बेकायदा व्यापार मार्गाच्या माध्यमातून 6000 कोटी डॉलर्सच्या वस्तू अमेरिकेत आल्या। यामुळे अमेरिकी सरकारला अब्जावधी डॉलरच्या आयात शुल्कावर पाणी सोडावे लागले। व्हाईट हाऊसच्या अहवालात भारतातील पुणे, गुजरात, चेन्नई या शहरांचा उल्लेख असल्याचं बोललं जातंय। पंप आणि कॉम्प्रेसर निर्मिती या शहरात असलेल्या औद्योगिक पट्ट्यांमध्ये केली जाते। पुण्यातून चीनी पंप हे भारतीय उत्पादन म्हणून अमेरिकेत पाठवले गेले, ज्या परिणामी अमेरिकेतील सिन्सिनाटी, डेटन आणि कोलंबस या क्षेत्रातील उद्योगांना फटका बसला, असा आरोप या अहवालात करण्यात आलाय। अशाच घडामोडी व अपडेट्स सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।